आपल्या स्वरांची आई या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा कशी वाटली तुम्हाला ग्रेव्ही. आणि मित्रांनो, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल. तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज बनवते मी पहिला ब्लॉग. त्यात मी बनवणार आहे हॉटेल. आपल्याला सगळ्यांनाच हॉटेलमध्ये जायला आवडतं आणि तिथले पदार्थ खायला तर खूप आवडतं. भाजी खायला तर सगळ्यांनाच आवडतं आपल्याला चमचमीत. पण त्याच्यासाठी जो मसाला वापरलेला असतो तो कसा तयार करता, जो ग्रेव्ही मसाला म्हणजे ग्रेव्ही आपण कशी बनवणार आहे ती सांगणार आहे मी तुम्हाला. त्यासाठी काय केलेलं आहे, मी हे अर्धा किलो कांदा घेतलेला आहे, तो उकळून घेतलेला आहे. थोडीशी हळद टाकून तो उकळून घ्यायचा. हां, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत, ते थोडेसे भाजून घेतलेले आहेत. हे मी खोबरं घेतलेलं आहे, एक बारीक कापा करून, ते काही भाजलेलं नाही मी. हे मगज घेतलेलं आहे मी 50 ग्रॅम, ते पण मी भाजून घेतलेलं आहे. आता हे सगळं मी काय करणार आहे, मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. चला तर मग आपण आता हे दळून घेऊ, मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. मित्र आणि मैत्रिणींनो, हा माझा पहिला ब्लॉग आहे, त्याच्यामुळं काही चुकत असेल कमेंट करा आणि सांगा. याच्या अगोदर मी कधीही ब्लॉग बनवलेला नाही, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. ही कांद्याची ग्रेव्ही दळलेली आहे, ती तुम्ही माणसाला पिवळी का बरं दिसती, ती तिच्यात आपण कांदा टाकला होता ना उकळताना, त्याच्यामुळे ती पिवळी दिसते. ही खोबऱ्याची ग्रेव्ही आहे, ही आपली काजू बदामची आणि मगजची ग्रेव्ही आहे. आता आपण याला काय करणार आहोत, घेतला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, जी आपण कांद्याची ग्रेव्ही बनवली टाकून घेणार. आपण त्याला चांगली तेल सुटेपर्यंत हिला आपण परतवणार आहोत. ठीक आहे, याला असे चांगले तेल सुटेपर्यंत आपण हिला परतवून घ्यायचे आहे. ट्राय नक्की करा मित्रांनो, तुम्हाला पण आवडेल. ही पण आपली कांद्याची ग्रेव्ही होत आहे. त्या कांद्याच्या ग्रेव्हीला येल्लो कलर आलेला आहे, तो आपण त्याला हळद टाकली होती न उकळवताना, त्याच्यामुळे याला चांगलं तेलात थोडी होऊ द्यायची आहे. मग आपण ह्या दुसऱ्या ग्रेव्ह्या त्याच्यात सोडणार आहोत. तेल सुटेपर्यंत आपण काय करणार आहोत, त्याला परतून घेणार आहोत. मग आपण त्या दुसऱ्या ग्रेव्ह्या चांगल्या त्याच्यात मिक्स करणार आहोत, त्याला मस्त तेल सुटू देणार आहोत आपण. मित्रांनो, आपण अशा प्रकारची ग्रेव्ही जर बनवली तर ही आपण 15-20 दिवस आरामशी स्टोअर करून ठेवू शकतो. आपण ही बनवली का थंड करायची आणि फ्रीजमध्ये एका स्टीलच्या डब्यात भरून स्टोअर करायची. आता कसं आपलं दगदगीचं धावपळीचं जीवन आहे, थोडीशी सकाळी आपल्या भाजी काही बनवायची का काय सुचत नाही, कशी बनवायची काय बनवायची, अशी ग्रेव्ही काढायची आणि त्याच्यात थोडंसं काही टाकून भाजी बनवून द्यायची. मुलं फार आवडीनं खातात भाजी, कारण मुलांना आजकाल चटक-पटक हॉटेलचं आवडतं. त्याच्यापेक्षा आपण हे घरच्या घरी ऑर्गॅनिक पद्धतीनं सेम हॉटेलसारखी टेस्ट तुम्ही एकदा टेस्ट करा मॅडम. मित्रांनो, आता आपण ज्या बाकीच्या ग्रेव्ह्या होत्या त्या पण याच्यात मिक्स केलेल्या आहे. आपण याला थोड्या वेळ असं हलवत राहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कुठल्याही प्रकारची भाजी बनवण्यासाठी ही ग्रेव्ही तुम्ही यूज करू शकता. आपल्या स्वरांची आई या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा कशी वाटली तुम्हाला ग्रेव्ही. आणि मित्रांनो, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल.